आणि रंजनदादा पाटील माजी नगरसेवक या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर बावीजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि शेखरजी पाटील साहेब यांच्याकडून या एक्झिबिशन मॅचसाठी दोघांनाही जे काही बक्षीस आहे ते त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न. हो सागर देसले त्याने चेंडूला अडवलं. प्रदोष बैकर गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू त्याच्यावरती एक धाव. शानदार स्ट्रोक होता. डाऊन दी ग्राउंड चेंडूला पाठवलं होतं मैदानाला गरंगलत अलॉंग दी कार्पेट. हो यावेळेला पुन्हा एकदा, परंतु यावेळेला हातामध्ये चेंडू जाईल. जतीन पाटीलने सुद्धा सहज आणि सोप्या रीतीने बॅटवरती चेंडूला घेतलं. गॅप मधून पाठवण्याचा त्यांचा मानस होता, प्रयत्न होता, त्याच्यामध्ये सफलता हाती लागली नाही. त्यानंतर वाईडच्या पण एक धाव सुद्धा आली. बॅक केलंय एका धाब्याने. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला कौस्तुभने, परंतु वेगाने धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली आहे. इथे संघर्ष एका धाब्यासाठी आहे, त्याचं कारण आहे हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 4 चेंडूंनी 4 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष एका धाव्यासाठी काय, कारण ज्या वेळेला तुम्ही समोरच्या दिशेने चेंडू मारता डायरेक्टली हातात. ओ नो बॉल वरती खूप मोठा प्रहार. चेंडू सीमारेखा पार. असा फटका देखला याकुच गाणं आठवाद. अगं पोरी तू सपनात ये ना आणि 7-8 कान फटात दे ना. काय सांगायचंय, लाजबाबी ते फलक. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जतीन पाटीलने केला, परंतु जतीन पाटीलचा स्टान्स आणि चेंडूला ज्या प्रकारे बॅट कनेक्ट होते हे बघता असं वाटतं की आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग ते सादर करतात. प्रदोष बैकर वरती हल्ला होत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात या चेंडूवरती काय करतंय. सायबा विपक्ष गुरुदत्त मनेलपाडा. हो यावेळचा चेंडू वाईडच्या दिशेने जातो. वाईडची सांगता होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. कट करत असताना चेंडूला मागे पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने. तिथे एक धाव येताना बघायला मिळेल. कालची मॅच बघण्यासारखी होती. 24 बॉल चेंडू 24 चेंडू आणि 24 धावा आई भवानी मारंबलपाडा या संघासमोर. ती मॅच कालच्या रजनीमध्ये झालेली मॅच ती जिंकली होती गुरुदत्ताने आणि 23 धावांचा बचाव साहेबाने इथे आकाशीच्या अगेन्स्ट केला होता. म्हणजे या दोन्ही संघांना कमी धावांचा बचाव करण्याचा अनुभव आहे. परंतु आता पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा काहीशा मोठ्या आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद गुरुदत्त मनेविलपाडा. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. धावचीची संधी फलंदाज ओहो बाद होता राहिलाय. चेंडू थोडासा उंच गेलाय. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. दडपण आता वाढलंय. आता तो आक्रोश, ती चर्चा, तो राग, तो रुसवा सगळं दिसणार आहे एकमेकांवरती. मग ती टीम साहेबा असो किंवा गुरुदत्त मनेलपाडा. जशा धावा बनतील तशी रंगत वाढणार आहे. जशी रंगत वाढेल तसा संताप. ऑन साइडला काय जबरदस्त फटका होता. पुढे पाय टाकून त्याला पॅडल स्वीप करत असताना चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवायचा इरादा होता मिडविकेटच्या दिशेने जतीन पाटीलचा, परंतु त्याच्यामध्ये त्याला नशिबाने साथ दिलेली नाहीये. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. आणि गॅप वाढल्याचा फायदा आहे. जे मोठमोठे गॅप्स दिसतात त्या गॅप्सना टॅप काढण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. सूरजच्या माध्यमातून सिंगल धाव येते. धावफलकावरती धावा 15 जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. जतीन पाटील पुन्हा एकदा ऋषिराज देसाई यांच्या समोर. ऑन साइडला ही फ्लाइट नव्हती तर फिंगर रोल केले होते. फुलटॉसचं इन्व्हिटेशन होतं. स्वीकार केला आणि तो स्वीकार करत असताना मात्र चुकी झाली. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. किती बी मॅटर केलं कुण्या बाईला घाबरत नाही. अरे किती बी मॅटर केलं कुण्या बापाला घाबरत नाही. बंद खाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. या खाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. थँक्यू दिसे. रोहन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. कालच्या दिवसामधला त्याचा तो खेळ सगळ्यांनी बघितला. तो एक चौकार बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला. धावचीची संधी होती परंतु ती सुद्धा आता मिस होतीये. संधी चालून आली होती.
म्हणजे म्हणतात ना, सुरुवातीला विकेट पडत नव्हते, परंतु विकेट पडायला लागले की ते गुच्छा देण्याचे चान्सेस थोडेसे जास्त होते, परंतु थोडासा वेट करावा लागला. 15 वरती 1, 15 वरती 1 आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, त्याला मारण्यासाठी कदाचित तिथे इन्व्हिटेशन दिलेलं होतं, बॅटवरती प्रॉपर आला नाही चेंडू, तिथं एकच धाव येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 वरती 1 गुरुदत्त मनवेलपाडा. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड. थँक्यू दादा, मास्टर माइंड आहे म्हणून तर इथपर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत. जेवढे पण संघ खेळतात त्यांच्यामध्ये एक असा कोणतरी दादा आहे, तो मास्टर माइंड आहे. जसं या आयोजनामध्ये सन्माननीय रणजितदादा पाटील, भावेशदादा पाटील, शेखरदादा पाटील आणि त्यानंतर विशाल पाटील, प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या प्रकारची कार्य करते, मास्टर माइंड या कार्यक्रमाच्या मागचे हे सर्व सन्मान दिला गेला. एका धाब्यासाठी खेळलं गेलं, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जी काही रंगत बघायला मिळाली होती, ती रंगत कुठे ना कुठेतरी आता कमी होताना दिसते. त्याचं कारण असं, विकेट आली आहे, महत्वाची विकेट. जतीन पाटीलचं बाद होणं थोडीशी चिंता वाढवणारा तो क्षण. ओ डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. बघा, त्या तुषारच्या 2 पायांच्या मधून मला वाटते तो चेंडू गेलाय. वेगवान फटका, दिसला सुद्धा नाही, भनकी नाही. अडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फेकी झाली आहे. चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगतो ते. 22 वरती 1 आहे. 22 वरती 1 आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. रोहन पाटीलला ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये संधी मिळाली त्याने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला, बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. थैंक यू डीजे. गांव हो या शहर, हर जगह पे बरसाएंगे हम अपना कहर. आणि तो कहर दाखवत असताना दोन्ही संघ एक तिरी तो एक मेरी असं चित्र आहे. 2-2-2-2.5 असं का म्हटलं मी. 22 वरती 2, 2.5 असं सध्या. हो, आणि यावेळेला आल्या अल्केश पाटील, बंटीने दिले आल्याची एक नोंद आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. चौकार. 26 वरती 2. शोधून काढले सारीच वस्ती, बाईची आता जिरल मस्ती. थँक यू डीजे. यश वडेरचे हात डोक्यावरती आले. नक्की मी काय चुकी केली आहे हे त्याला कळून चुकलं होतं. बंटी म्हणजे अल्केश पाटील आल्या त्याच्या बॅटमधून येणारा फटका तो चौकारासाठी गेलाय. बघा, मी मगाशी सुद्धा अनाऊन्स केलं होतं, जे दर्शक विकेट किपरच्या मागे जिथे चेअर लागलेत त्याच्या मागे उभे आहेत, त्या सगळ्यांना विनंती, आपण आपली जागा बदलायची आहे. शेवटच्या अंतिम षटक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला परेशनं. काल क्षेत्ररक्षण करत असताना परेश देवाडेगाने अडवलेला तो चेंडू, शानदार फिल्डिंगचा एफर्ट इथं पाहायला मिळाला होता. एका चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूची कोणती धाव नाहीये. तुषार किनी प्रभावित करणारा खेळ. 26 वरती 2. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. दोघेही एकाच वेळेला झोकून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते. मुजम्मिल खान आणि त्याच्या साथीनं तिथं करण बैराई. तू नाही अडवला तर मी नक्कीच अडवणार आहे.
दोघांच्या अंगाला लागणार हे मात्र नक्की अशा उद्देशाने तिथं डाईव्ह लगावली होती. बघा कशा प्रकारे चेंडूला अडवलाय आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य बॅक करत असताना सूरज प्रसादने केलं. 27-2. 4 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. सागर देसले याच्या ऑन साइडला चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु धावचीची संधी. काय फलंदाज बाद. येस 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 इट्स गॉन. अल्केश पाटील बंटी डिपार्ट्स. भल्या भल्यांनी विचार केला आमचीच पावर हाय. हे भल्या भल्यांनी विचार केला आमचीच पावर हाय. अरे तुम्ही किती बी करा काय आमची दोस्ती तुटायची नाही. तुम्ही किती भी करा काय आमची दोस्ती तुटायची नाही. थँक्यू डीजे. ओहो एका ताब्यासाठी पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय आणि स्टंप जवळ दोघे येतात. प्रसाद गावट तिथे होते. रचित पाटील नव्याने आलेला फलंदाज. 28-3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बघायला मिळते. रचितने खूप चांगल्या रीतीने चेंडूला तटावलं होतं परंतु चेंडू तिथे अडलाय. परेश देवाडेकरने चांगली फिल्डिंग केली आहे. सिंगल आले. 29-3 अशी सद्यस्थिती आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघा या मॅच नंतर मला वाटतं एक्झिबिशन मॅच होईल. विशाल नाही ड्रॉ करणार. लाईव्ह ड्रॉ केला जाणार आहे सुपर 6चा. त्याच्यामध्ये कोणत्या मॅचेस कोणासमोर. ऑन साइडला वडा शॉट. तुषार किणी. कोण म्हणतो मी फक्त समोरच मारतोय. याने तर आडव्या बॅटनं मारलाय. चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको चहा न्यायला नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं. म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी म्हणजे लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सीकेच. 2 बलाढ्य संघ एक चला सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला प्रदोष बैकर त्याच्या साथीनं ऋषीदादा देसाई. न्यू इम्प्लिमेंट गुरुदत्त कडून पहिलं षटक हाताळण्यासाठी मनीष घरत.
प्लॅन करून आलेले आहेत. प्रत्येक टीम इथं काही ना काहीतरी वेगळं करून आली आहे. आता पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे धावचीची संधी आहे, सुवर्ण संधी. संधीचा लाभ झालेला नाहीये. वेगानं पहिली धाव कंप्लीट. धावफलकाचा श्रीगणेशा सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये आणि एका धाव्याने धावफलकावरती धावफलकाची सुरुवात सुद्धा होती. 34चं लक्ष आहे. 34 इज द टार्गेट. या अगोदर आजच्या दिवसामध्ये 34चा पाठलाग झालाय. काय इथे हा पाठलाग होईल का? मनीष घरत गोलंदाजी मार्क वरती आहे, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा आहेत. हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईड म्हणून पंचांनी घोषित केलाय. पहिली मॅच ज्या वेळेला सुपर 12 ची झाली त्याच्यामध्ये हो चेंडू मागे निघून गेला आणि चेंडूला बंटीने अडवलं. बघा गरमाट किती आहे, गरमाट किती आहे या मॅचची. आणि गरमाट पूर्णपणे त्या हावभावावरून दिसून येते, त्या बॉडी लँग्वेज वरून दिसून येते. चेंडूला अडवलं अल्केशने आणि तिथे कोणती धाव घेऊ दिली नाहीये. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आयुषने चेंडूला अडवलं. एक धाव ती धावून कंप्लीट झाली. दुसरा धावायचा प्रयत्न. हे क्या हुआ है? नक्की काय घडलं तिथे, नक्की काय घडलं तिथे? चेंडू अडलाय की नाही? गंभीरने सांगितलं थर्ड अंपायर चेक केलं जाणार आहे. आता चर्चा करतायत एकमेकात, परंतु सर्व चित्र या मुख्य स्क्रीनवरती आपल्याला दिसणार आहे. एका ठिकाणी स्पर्धा केलो साली धावला नाही माईक काही घंटा कॉमेंट्री करणार. कशी सजी स्पर्धा जशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो 40 किलो मटण, आम्ही राहिलो शेवटी झाली राहिली आम्हाला शेवटी बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं आणि त्या 5 किलो बटाटे टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण, आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. चेंडू सीमारेखा पार गेलाय, चौकार आलाय आणि काही वेळासाठी खेळ सुद्धा थांबलाय. प्रेक्षक वर्ग आता मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. नाही, इथं सगळं क्लिअर आहे. या स्क्रीनवरती आमची डिव्हिजनची संपूर्ण टीम यासाठी बसली आहे. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची ते काळजी घेतात. आमचे कॅमेरामॅनचं कौतुक आहे. कार्तिक आज स्पेशल आलाय आणि नयन सुद्धा आहे त्या बाजूला. खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क या दोघांच्या माध्यमातून आणि आमचे ऑपरेटर धनंजय मांगेला खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्टिंग. यांच्या आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. जतीनने वेगाने चेंडूला फेकला तिथे एकदम नाही 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 ना मुन्ना ना. चेंडूचा खेळ झालाय 4, धावा झाल्यात 6. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. चौकाराच्या शोधामध्ये टीम सायबा आणि अडवण्याच्या प्रयत्नामध्ये गुरुदत्त. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आयुष त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत. एक धाव मात्र तोपर्यंत येते. जेवढं दडपण आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवरती आहे त्याच्यापेक्षा डबल आणि टिबल दडपण बाहेर असणारे त्यांचे प्रशंसक आहेत त्यांच्यावरती आहे. आणि ते मोठ्या प्रमाणात या दोन्ही संघांकडे आहेत. गुरुदत्तचा जे दर्शकांचा बेस आहे तो खूप मोठा आहे. साहेबाचा सुद्धा तितकाच मोठा आहे. त्यामुळे जे दर्शक इथं आलेले आहेत ते खूप आशा आणि अपेक्षा. आणि इथं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु वैभव नाकाम. वैभव नाकाप. असफल प्रयत्न. चेंडू करतो सीमारेषेची सफर. चौकार. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे दिल तुला गवस. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा वैभवच्या डाव्या बाजूला हा चेंडू आला होता. तुमच्या ज्यावेळेला तुम्ही राईट हँडर असता त्यावेळेला तुमच्या उजव्या बाजूला जाणारा चेंडू अडवणं तुमच्यासाठी इझी असतं, सोपं असतं. पण डाव्या बाजूने डाईव्ह लगावून चेंडूला अडवणं त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागतो आणि तो जास्त वेळ इथे घेतला गेल्याने त्याचं नुकसान झालंय. चौकार आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं 11 धावा धावपल करते. 11 रन्स स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 ओव्हर विदाउट लॉस टीम सायबा. आता इक्वेशन इथे येऊन थांबली आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. कुमार गावड गोलंदाजी मार्क वरती. काय गुरुदत्तने जो पहिला प्लॅन इथे बनवून त्याला इम्प्लिमेंट करण्याचा किंवा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तो काय योग्य होता का?
त्या सगळ्याची उत्तरं मिळणार आहेत. तुर्तास कुमार गावड कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लोअर पोल्टात पद्धतीने चेंडूला बॅटवरती घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला एका धावेसाठी सिंगल. अपील तर केली गेली होती, सिंगल धाव आले, एक धाव. त्यानंतर आता प्रदोष बैकर. कुमार गावड गेम चेंजर खेळाडू आहे. समोरच्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला आणि चेंडूला अडवत असताना कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. हे तर होतच राहणार आहे, हे होतच राहणार आहे. टॅप केलं चेंडूला आणि एका धाब्यासाठी पाठवलं सिंगलसाठी. कुमारवरती जबाबदारी आहे की किती चेंडू निर्धाव तो हाताळतोय, कशा प्रकारे चौकारांना थांबवतोय, कशा प्रकारे या मॅच मधला कंट्रोल अजून वाढवतोय. परंतु दुसऱ्या बाजूने ऋषिदादा देसाई आणि प्रदोष बैकर आहेत, ते विचार करते की कशा प्रकारे आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन वाढवतोय. समीर भाई यांच्याकडून सायबा संघ जर का जिंकला तर समीर भाई शेख यांच्याकडून सायबा संघ जर जिंकला तर 2100 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. 2100 रुपये समीर भाई शेख यांच्याकडून सायबा संघ जर जिंकला तर 2100 रुपयाचं बक्षीस. डाऊट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलं गेलं होतं, एका धावेसाठी पाठवले सिंगल. 2 षटकं संपलीत, 15 धाबा धावपलकरती, फक्त 4 धाबांचं षटक आलंय. कुमार गावड याने आता सर्वांमध्ये एक आवड निर्माण केली आहे, आणि या मॅचला अजूनही तसंच ऑन ठेवलंय. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. रोहन गोलंदाजी मार्क वरती आलाय. प्रदोष बैकर आता स्ट्राईक हँड वरती. हे तिसरं षटक आहे. या षटकामध्ये हलचल होणार आहे, काहीतरी घडणार आहे. मग ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगला असो किंवा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी काहीतरी घडणार हे मात्र नक्की, कारण निर्णायक षटक आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. धावचीची संधी, फलंदाज बाद होतील का? तर येस, फलंदाज बाद. ऋषिदादा देसाई डिपार्ट्स, गॉन. थँक्यू डीजे. पहिला सामना या ठिकाणी ज्या वेळेला संपन्न झाला त्यावेळेला जिंकलेला संघ डीसीसी नवापूर आपला कर्णधार स्टेज जवळ पाठवायचा आहे. दुसरा सामना तेजस 11 या संघाने जिंकला, आपण सुद्धा आपला कर्णधार इथे पाठवा. तिसरा सामना जीवदानी माऊलीने जिंकला, त्याने सुद्धा आपला कर्णधार पाठवायचा आहे. चौथा सामना रेहान दुर्गेश 11 ने जिंकला, त्याने आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. पाचवा सामना ओम साईच्या या संघाने जिंकलाय, त्याने आपला कर्णधार पाठवायचा. आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सुशांतने केलाय. चांगली फिल्डिंग, जान झोकली गेली आहे, पूर्णपणे एफर्ट टाकले गेलेत. आणि ते एफर्ट टाकत असताना माझ्याकडून चुकी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. सर्व कर्णधारांना विनंती आहे जे सुपर 6 साठी क्वालिफाय झालेत त्यांनी स्टेज जवळ येऊन थांबायचंय. आपण ड्रॉ कडे जाणार आहोत. या मॅच नंतर ड्रॉ केला जाणार आहे. सो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, आपण जितक्या लवकर याल तितकं बरं होईल. मुजम्मिल खान मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. रोहन पाटीलने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हातामध्ये येता राहिलाय. जतीन पाटील 1 2 3 तिसऱ्या अटॅम्प्ट मध्ये चेंडूला अडवलं. 9-18 मॅच येऊन राहिली आहे. मागील 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे. चिंता इथून वाढली आहे. मॅचला बढावा मिळालेला नाहीये दुसऱ्या षटकानंतर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, तिथून आतापर्यंत फक्त 5 धावा आल्यात मागील 9 चेंडूंमध्ये. हा सर्वात मोठा फासला बनवणारा क्षण होता. 7वा डॉट विकेट मुजम्मिल खान डिपार्ट्स.
थँक्यू डीजे. 16 वरती 2. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 मध्ये एखादा चौकार आला तर शेवटच्या षटकाला मजा येणार आहे. बघूयात कौस्तुभ घरात. ओ एज एज अँड गॉन. 1 मोर विकेट डाऊन. हाताला पीस हाताला बेज गलाई पैसा बन हाताला पीस. थँक्यू डीजे. करण बैराई नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. एक चौकार या मॅचला ऑन टेबल. काय तो चौकार येईल का? रोहन पाटील समोर करण आहे. ओहो आणि इथे बीट बीट करणारा चेंडू. फक्त एकाच धाब्याचं षटक रोहन पाटीलने हाताळलंय. 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात आणि आता 6-18 वरती विकेट. एक रनआउट आहे त्यामध्ये. आय थिंक दाब करा. 16 वरती 3. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती जतीन पाटील. जतीन वर्सेस प्रदोष. बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध. आणि या 2 खेळाडूंमधील या द्वंद्वामध्ये कोणता खेळाडू बाजी मारून जाईल? प्रदोष बैकर शांत आहे. आता त्या शांततेला आपण असं समजावं की येणाऱ्या वादळबुरीची शांतता आहे की ओहो जडमळ टाकण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. त्याला फक्त स्टेअर केलं. कोणत्या प्रकारे हालचाल नव्हती. बॅट ठेवली चेंडूवरती. ड्राईव्ह केलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग सुशांतची. डॉट बॉल आलाय. आता 4 मध्ये 18. मॅच आबाक्या बाहेर गेली आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. हो पुन्हा एकदा सुशांतने फिल्डिंग खूप चांगल्या आणि वरच्या लेवलची केली आहे. दर्जा फिल्डिंग. डाऊन द ग्राउंड. आणि इथे शेवटचे 2 चेंडू औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. बघा या 4 पैकी 3 तर चौकार गेले असतं असं म्हणायला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु क्षेत्ररक्षकाने दाखवलेला जो काही दर्जा आहे तो क्लास आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला गुरुदत्त क्रिकेट या संघानं. आणि पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय टीम सायबा. चला गुरुदत्ताचा कर्णधार सुद्धा या. आणि बाकी सर्व संघ ज्यांना मी अनाऊन्स केलं होतं त्या कर्णधाराने स्टेज जवळ यायचंय. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे रोहन पाटील. मिरची चटणी वाट स्वयंपाक कर तू.